नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना आयोजित ठाणे ग्रामीण भिवंडी लोकसभा यांच्या वतीने नाकोडा कर्णबधीर मुकबधीर विद्यालय सरवली येथे एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन नियोजन परेश चौधरी व त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने करण्यात आले होते। कर्णबधीर मुकबधीर मुलींनी आलेल्या मान्यवरांना राख्या बांधल्या। सर्व मान्यवर डी.के. म्हात्रे, मदन पाटील, दीपक शर्मा, संदीप पाचंगे, सौ उर्मिला तांबे, संतोष साळवी, शैलेश बिडवी, विकास जाधव, संजय पाटील, मनोज गुळी, सुनील देवरे मान्यवरांचा परेश चौधरी यांचा सत्कार सन्मान करण्यात आला। सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व चॉकलेट बिस्किट खाऊ देण्यात आला। परेश चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। डी.के. म्हात्रे व शैलेश बिडवी, संदीप पाचंगे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत महाळुंगे सर यांनी केले। मुला मुलींसोबत आणि हा कार्यक्रम यांच्याकडून आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लागले झालं तर आपल्या सावलीचा धन्यवाद साहेब, धन्यवाद साहेब। त्याचबरोबर आईची खेड्या रक्षाबंधन करूया आपण। ज्या शाळेच्या पाहुण्यांनी खुर्चीवर बसलं तरी चालेल। मुलींना अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला हे बंधन आपल्याशी जोडता येईल। आज कर्णबधीर मुलींकडून जे कर्णबधीर बहिणीकडून या भावाला ओवाळण्यात येत आहे। राखी म्हणजे हा एक साधा सुद्धा धागा नाही, हा एक भावा बहिणीच्या प्रेमाचा दिवस आहे। आणि विशेष सांगायचं म्हणजे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रसंगी त्याचे संस्कार त्याची मूल्य जपताना नक्कीच या सर्वांना आशीर्वाद देऊन जातात। संपन्न होत आहे ही गोष्ट नाही, पण आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्याच कर्तव्याने सुगंधित होते। विद्यार्थ्यांचं आजच्या या भावाबहिणीच्या भावाबहिणीच्या प्रेमाच्या धाग्याच्या रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन येथे करण्यात आलेले आहे आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं रक्षाबंधन या पदाधिकाऱ्यांना विनंती त्यांनी सगळ्यांनी पुढे यायचं। आपल्याला पुढे रक्षाबंधन करायचं। तुम्ही सर्वांनी पुढे सर्व ते पेटून
मसाला लाव टाईट मेरी बहना दीवानी है, मेरी बहना दीवानी है, और वो तमन्नी है सबसे वो सया। इकडे बघा सगळेजण अच्छा, एक नवचैतन्य नवप्रेम देण्याचा प्रयत्न करेल. एक मिनिट त्यांनी माननीय किरणजी डांगे सिनेसृष्टीवर आपलं अध्यक्ष करण्यासह आमच्या या विद्यार्थ्यांचं त्यांना प्रोत्साहन मिळवं म्हणूनच मनसे हे प्रेम नक्कीच आम्ही तुम्हाला विनंती आहे. शाळेकडून आणि विद्यार्थ्यांनी बनवलेली या ठिकाणी मान्य बाटिंग केलं जातं. त्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मला जे स्टेशनरी देत आहे तर सोबतच आयुष केडिया यांच्या आम्ही फक्त निमित्त मात्र इथे ठरतो. यांच्यासारखी समाजामध्ये जी चांगली लोक आहेत, जी लोकांमध्ये आनंद पेरण्याचं काम, अशा लोकांपर्यंत फक्त पोहोचायचं काम जावे, घेणाऱ्याने घेत जावे या उक्तीप्रमाणे आम्ही दरवर्षी तुमच्याकडे येत जाऊ, तुमच्याकडनं घेत जाऊ आणि समाजाला देत राहू. आणि उपस्थित मान्यवरांना देखील माझी विनंती आहे की मी वेळोवेळी सामाजिक उपक्रम घेत असतो. अशा सामाजिक उपक्रमांना तुमची साथ मिळावी. पर्यायाने पक्षाचंच काम करतोय, परंतु समाजातला असा देखील एक वर्ग आहे ज्या वर्गामध्ये आपण पोचलो नाही. जसं आम्ही आज ह्या शाळांमध्ये पोचलोय. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी देखील आम्ही शहापूरपर्यंत, शहापूरच्या शेवटच्या गावापर्यंत पोहोचून आम्ही विद्यार्थ्यांची कामं करतो. अशा विद्यार्थ्यांना आपल्याला मदत पोचवायची. हा मोठा यज्ञ आहे. या यज्ञामध्ये मला तुम्हाला सर्वांची मदत लागेल आणि तुम्ही सर्वजण इथे आलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी तुम्हाला सर्वांचे आभार, शाळेचे आभार, माझ्या सर्व सहकार्याचे आभार करतो. Oh
देशातील सर्वच महिला असतील, सर्वच भगिनी असतील, यांचं रक्षणाचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम करत असते. लेकिन आजचा कार्यक्रम जो आहे हा कर्णबधिर मुलांसाठी आयोजित केला होता आणि त्या मुलांकडे बघून आम्हाला देखील प्रोत्साहन मिळालं आणि त्यांनी जो आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला तो बघून आम्हालाही असं वाटलं की खरोखरच आम्ही काहीतरी एक आमच्या पक्षाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा एक जो काम आम्ही करतो आहे ते कुठेतरी चांगलं काम आमच्याकडनं होतं आहे आणि जे काय आम्ही समाजाला देणं लागतो ते आम्ही देतो आहे. आणि ह्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रातील सर्वच आया बहिणींच्या, सर्वच भगिनींच्या रक्षणासाठी कायम तत्पर असते. खरं म्हणजे आज परेश चौधरी आणि सर्व त्याच्या सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांनी घेतले. आम्ही विद्यार्थी सेनेमध्ये असताना अनाथ आश्रममध्ये सतत 8 ते 9 वर्ष हा कार्यक्रम केलेला आहे. त्याचीच म्हणजे पुन्हा पुनरावृत्ती परेशने केल्याबद्दल त्याचं निश्चितच कौतुक करतो आहे. एकच सांगेन का ही मुलं मूकबधीर, कर्णबधीर आहेत. खरं म्हणजे इथल्या शिक्षकांचं आणि या संस्थेचं सुद्धा मी अभिनंदन करेन तर ते अशा मुलांशी सुसंवाद साधून त्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात. खरोखर त्यांचं कौतुक करतो. मी त्या सर्वांना शुभेच्छा देतोय, थांबतोय. धन्यवाद. नेहमी मदत करत राहा आणि तिथे जाऊन रक्षाबंधन प्रत्येकाने साजरी केली पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्व पदाधिकाऱ्यांना साथ देतो आणि हे नेहमी उपक्रम परेशजी यांच्या हस्ते व्हावे अशी मी इच्छा व्यक्त करते.